नमस्कार, जॉबमार्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्यान विद्या महाविद्यालय मुळदेमध्ये ही भरती निघालेली आहे। या संदर्भातील संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि दररोज जॉब अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉइन करा, जेणेकरून सर्व डेली जॉब अपडेट मिळत राहतील। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे अंतर्गत ही नोटिफिकेशन निघालेली आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण बघणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पदाचे नाव या ठिकाणी बघू शकता, ट्रॅक्टर चालक या पदासाठी ही भरती निघालेली आहे। त्यासाठी एक जागा आहे। त्यानंतर वेतन बघा 16,000 प्रति महिने असणार आहे। पदासाठी पात्रता या ठिकाणी दिलेला आहे, इयत्ता 10वी पास, ट्रॅक्टर व तत्सम जड वाहन चालवण्याचा सक्षम प्राधिकरणचा परवाना दिलेला आहे। परवान्यासह 2 वर्षाचा जड वाहन चालवण्याचा अनुभव किंवा या विद्यापीठात सेवेत ट्रॅक्टर चालक म्हणून तात्पुरता किंवा रोजंदारी स्वरूपात काम करीत असलेल्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच ट्रॅक्टर चालवण्याचा सक्षम प्राधिकरणाने दिलेला परवाना। त्यानंतर बघा, या कार्यालयाअंतर्गत ट्रॅक्टर चालकाचे काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर नियम व अटी या ठिकाणी दिलेला आहे। उपरोक्त पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही 18 ते 58 वर्षे अशी राहील। अर्जाच्या लाकोट्यावर ट्रॅक्टर चालक पदासाठी अर्ज असा उल्लेख असावा। पात्र उमेदवाराच्या निवड समितीद्वारे मुलाखत तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील। मुलाखतीला येताना अर्जाला जोडण्यात आलेल्या सर्व प्रमाणपत्राचा मूळ प्रती सादर करणे आवश्यक आहे। मुलाखतीला बोलावण्यात आलेल्या उमेदवारांना प्रवास तसेच दैनंदिन भत्ता अनुदेय असणार नाही। निवड झालेल्या उमेदवार नेमणुकीची आदेशातील सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा करारनामा विहित नमुन्यात 500 रुपये रकमेच्या बॉन्ड पेपरवर लिहून द्यावा लागेल। निवड झालेल्या उमेदवाराला 11 महिने किंवा प्रकल्पाच्या कालावधीनुसार निवड तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येईल। निमस्वाक्षरीकार यांना प्राप्त अर्ज किंवा सर्व अर्ज कोणतेही कारण न दाखवता नाकारण्याचा हक्क आहे। उमेदवाराला देण्यात आलेली तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्ती त्याचे वेतन विहित मुदत संपल्यानंतर आपोआपच रद्द होतील। लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नमुना अ मध्ये अर्जासोबत सादर करावे। सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या याचिका क्रमांक SLP 5453/90 निर्णयाच्या अनुषंगाने या नियुक्तीवरील उमेदवारास विद्यापीठ सेवेत कायमस्वरूपी नोकरी मिळण्याचा कोणताही हक्क राहणार नाही। उमेदवाराचे काम समाधानकारक न आढळल्यास अथवा गैरवर्तणूक आढळल्यास तात्पुरत्या स्वरूपातील नेमणुकीची कालावधी संपण्यापूर्वी कोणतेही कारण न देता प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्याचा अधिकार कार्यालयास राहील। उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 16/6/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सहयोगी अधिष्ठाता उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग या कार्यालयात सादर करायचे आहे। तर या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा, मग अर्ज करा। अशा प्रकारचे भरती अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। दररोज जॉब अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्रामला जॉइन करा, जेणेकरून सर्व डेली जॉब अपडेट मिळत राहतील। धन्यवाद।